बांगर आणि निगोड परिवाराच्या निमंत्रणाचा स्वीकार करून साखरपुडा टिळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्वांचं दोन्ही परिवाराच्या वतीनं मनापासून स्वागत करतो। आजचा वरराजा चिरंजीव रोहित हा इंजिनियर आहे आणि प्रियांका ही M.Com आहे। माझ्या अगोदर शिवाजी शेठने सांगितलं निगोडवाडी पिंपळगावचे नातेसंबंध मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि पुन्हा एकदा परत एकदा बांगर आणि निगोड परिवारामध्ये नातं त्या ठिकाणी निर्माण होत आहे। खरं पाहिलं तर प्रियांकाची पहिली बहीण देखील आमच्या बांगर परिवारामध्येच आहे आणि शिवाजी शेठ मी देखील निगोडवाडीचा बादशाह आहे, माझा जन्म देखील निगोडवाडीचाच आहे। त्यामुळं हे ऋणानुबंध फार वेगळे आहेत आणि निगोडवाडीचा परिवार देखील माझ्या नात्यातलाच परिवार आहे, मामाचंच गाव आहे आणि मामाचाच परिवार आहे। समोर बसलेले सगळे मामा आहेत, बाबा आहेत आणि माझ्या गावचे सगळे ग्रामस्थ आहेत, आमचे बांगर असतील मग सगळे गावातील ग्रामस्थ सगळे आडनावाची मंडळी आहेत आणि काही पाहुणे मंडळी आहेत, आमच्या माता भगिनी आहेत आणि निश्चितपणानं या दोन परिवारामध्ये हे जे ऋणानुबंध जोडले जात आहेत। बांगर परिवाराच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे शेती मातीवर या परिवारानं प्रेम केलेलं आहे आणि कष्टानं पुढे आलेला हा परिवार आणि त्या परिवारातनं अनेक मंडळी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं नावलौकिक सिद्ध केलेली मंडळी आहेत। त्याच पद्धतीनं रोहितने देखील आपलं कर्तृत्व त्या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे। प्रियांका त्याच्या आयुष्यामध्ये लक्ष्मीच्या पावलानं पदार्पण करणार आहे। अनेक राजकीय मंडळी निवडणुकीचे रणधुमाळे आहेत, बोलत आहेत, परंतु ज्याने प्रामाणिकपणे काम केलेलं आहे त्याला घाबरण्याचं कारण नाही असं मला वाटतं। कारण सर्व समोर बसलेला शेतकरी समाज आहे आणि या शेतकऱ्यांसाठी माझ्यासारखा कार्यकर्ता त्या ठिकाणी अहोरात्र त्या ठिकाणी झटत असतो आणि म्हणून आपले देखील आशीर्वाद मला त्या ठिकाणी हवे आहे आणि म्हणून उपस्थित सर्वांच्याच वतीनं या वधूवरांना त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी सदिच्छा आणि शुभकामना व्यक्त करतो। त्यांचं वैवाहिक जीवन सुखाचं, समाधानाचं, यशाचं, भरभराटीचं, आनंददायी, आरोग्यदायी आणि यशदायी जावो अशी उपस्थित सर्वांच्या वतीनं शुभकामना व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो। नांदा सौतेवर दरम्यानच्या काळामध्ये प्रसिद्ध बैलगाडा मालक शैलेश शेठ बांकेले त्याचबरोबर गणेश शेठ शिवाजी निगोड यांच्या ठिकाणी शुभागमन झालं। दोनही परिवाराच्या